कल्पना करा, पहाटेचे 6 वाजले आहेत. घरात सगळे उठले आहेत. चहा बनवायचा आहे. मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे. पण अचानक स्वयंपाकघरातून आवाज येतो, गॅस संपला. तुम्ही लगेच सिलेंडर बुक करतात. पण डिलेव्हरी उशिरा आणि किंमत जवळपास 1,000 रुपयांच्या आसपास. हा फक्त एका घराचा प्रश्न नाही. आज भारतातील कोट्यवधी कुटुंबाचं जीवन LPG गॅसवर अवलंबून आहे. पण जर अचानक गॅसचा पुरवठा कमी झाला तर? याच भीतीमुळे सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत मोठे पाऊल उचलले आहे. आज भारतात जवळपास 70 कोटीहून अधिक LPG कनेक्शन आहे. शहर असो किंवा गाव, बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी LPG वापरला जातो. सरकारच्या उज्ज्वला योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबाला गॅस कनेक्शन मिळाले. LPGमुळे स्वयंपाक जलद होतो, धूर कमी होतो, महिलांच्या आरोग्याचं संरक्षण होतं, पर्यावरणावर कमी परिणाम होतो. म्हणूनच LPG गॅसला भारतात जीवनावश्यक इंधन मानले जाते. भारत आपल्या LPG गरजेपैकी मोठा भाग परदेशातून आयात करतो. जवळपास 62% LPG आयात केला जातो. मुख्यतः आयात करणारे देश सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि कुवेत. हे देश मध्य पूर्वेतील मोठे ऊर्जा उत्पादक आहे. आता या भागात युद्ध किंवा तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम थेट भारताच्या गॅस पुरवठ्यावर झालाय. भारताकडे साधारणपणे काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत पुरेल असा LPG साठा ठेवला जातो. देशातील मोठ्या रिफायनरी आणि टर्मिनल्समध्ये गॅस साठवला जातो. उदाहरणार्थ जामनगर, मुंबई, मंगळूर आणि विशाखापट्टणम येथून गॅस देशभरातील एजन्सीला पुरवला जातो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 म्हणजे काय? हा कायदा सरकारला अधिकार देतो की देशातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियंत्रित करता येईल. या वस्तूंमध्ये समावेश होतो अन्नधान्य, इंधन, LPG गॅस, पेट्रोल आणि डिझेल. जर कुणी साठेबाजी, काळा बाजार किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली तर सरकार त्या विरोधात कठोर कारवाई करू शकते. म्हणजेच या कायद्याचा उद्देश आहे सर्वसामान्यांना वस्तू योग्य किमतीत मिळाव्यात, बाजारात कृत्रिम टंचाई होऊ नये. म्हणजेच LPG गॅस हा भारतातील कोट्यवधी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक परिस्थिती बदलली असली तरी देशातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. पुढील काही महिन्यात जागतिक परिस्थिती कशी बदलते यावर गॅसच्या किमती आणि पुरवठा अवलंबून असणार आहे. तुमच्या शहरात सध्या गॅस सिलेंडरची किंमत किती आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि तसंच अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.